वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे। खरं तर आत्तापर्यंत त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होतं। काल देशमुख घराण्याने थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला, म्हणून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही। त्यातनंच बातमी येते की SIT पुनर्रचित करण्यात आली आहे, 9 वरनं 6 वर करण्यात आली आहे। कारण का काही जण म्हणे त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत। 36 दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडचे मित्र आहे। 36 दिवस काय करत होतं सरकार? ह्या एकंदरच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हेळसांड होते आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे। हे पोलिसांचं काम आहे का? तर पोलीस नाही, ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय, त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते। दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचं आहे की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते। म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येते, कोणी वंजारी म्हणून बाहेर येते। हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते। तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो, आणि समोर खून करणारा होता, खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो, त्याची जात आम्ही बघत नव्हतो। जे कोणी जातीचं लाबल लावून संतोष देशमुखची लढाई लढतायत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचं वलय तयार होईल हेच करतोय। आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कन्सॉलिडेशन, परत एकदा OBC कन्सॉलिडेशन, त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग। प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे। दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोंडला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो। आपला पर्सनल अजेंडा रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने, ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे। मला कोणावरही बोलायचं नाही, पण ह्याच्यात जातपात जास्त म्हणजे आणायलाच नको होती, जास्त नाही आणायलाच नको होती। त्याच्यामुळे संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळिमा असणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं नाही। ह्याचं म्हणजे ही सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन, मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन, नाही, मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे उभे राहायला पाहिजे होतं। त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत। मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबल लावून ही लढाई लढू नका। तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात। पोलीस काय करतात? गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने 48 रिव्हॉल्वरच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती 307 दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला। म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा, राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा। तर एवढंच राहिलं परळीमध्ये। आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना, पोलीस काही करणार नाहीत। म्हणजे
धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ते ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊसुद्धा अजितदादांना प्रश्न विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन SIT, CID, CBI यांना सांगितलं ना, तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलं आहे की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय, त्यांचं कंप्लेंट रजिस्टर होत नाही, याच्याविरुद्ध का नाही बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिक कराडांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मोक्का कशासाठी का लावला, कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पण आहे. नाही 302 मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे. विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला. विष्णू चाटे कोण आहे? ही जी इंटरलिंक्ड गँग आहे ती इंटरलिंक्ड गँग साफ झाली पाहिजे ना. कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना. आई आई असते हो. हे माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं वाल्मिक कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. संतोष देशमुखला चा खून झाला, त्याच्या पोराबाळांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी आमच्यासारखी माणसं मध्ये उतरली. आम्ही जातपात बघितली नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल, नाही नाही जात जात जात, मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली. अजूनही अर्धे पोलीस स्टेशनचे अधिकारी वाल्मिक कराडने आणलेलेच अधिकारी आहेत. खेडकर नावाचा जो अधिकारी आहे वाल्मिक कराडने आणलेला अधिकारी आहे, तो अजूनही तिथेच बसलाय. त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन झालं तर कोण काय करणार आहे? कारण नाही काय करणार. आशिष शेलारांची समज किती आहे मला माहीत नाही,
पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवारसाहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते. आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काय बघितलं नाही. कायद्यान्वये कोणाला जर तडीपार केला असेल तो तडीपारच आहे ना. पवारसाहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं. ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही. फक्त एवढाच फरक आहे की ह्यांचं हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे खऱ्या अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होतं. सोशिक, सहनशील, मर्यादा सांभाळणारा. त्याच्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार पुढे नेणारा त्यांचा नातू, याला काही कोणी शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक शिवाजी पार्क जे बनत आहे त्या स्मारकांचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत. मात्र त्यांना त्या अध्यक्षपदावरून हटवावं असा ठराव एक शिंदे गटाने काल पास केलेला आहे. स्वतः बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे नाही असा ठराव त्याबद्दल काय काय बोलायचं याच्यावर. वाल्मिकरांनी पुण्यामध्ये काही संपत्ती खरेदी केलेल्या होत्या. ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावाच्या संपत्ती होत्या. कोण जाधव? ज्योती जाधव नावाची महिला आहे. त्या संदर्भात तिथे चौकशी करण्यात आली. 2 प्रॉपर्टीज आहेत तिचा तपास करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वाल्मिकरांचं इन्व्हेस्टमेंट असायची माहिती समोर. मला असं आहे की पहिली एक तर गोष्ट, माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती कुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे. त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत, त्यांनी कुठे बनवल्या आहेत, कुठल्या बायका त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याबरोबर किती बायका आहेत, मला काही घेणं देणं नाही. मी राजकारणामध्ये कोणावरतीही पर्सनल अटॅक करणार नाही. जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे, जो खून आहे तो खून आहे. त्या खुनासाठी मी भांडत होतो आणि भांडत राहील. तुम्ही मगाशी शेतकऱ्यांबद्दल उल्लेख केला आहे. त्या शेतकऱ्यांनी वाल्मिकरांची तक्रार अजितदादांकडे घेऊन गेली. नाही, मला आश्चर्य वाटतं. त्या शेतकऱ्यांना हे असं बोललं, असं त्या शेतकऱ्यांचं स्टेटमेंट आहे. अजितदादा हे बोलू शकतात कोणाला, हे व्हॉट येतं, ठीक आहे, ते अजितदादा आहेत, ते मालक आहेत महाराष्ट्राचे. काही 36 दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिक कराडचे मित्र आहेत. हे काय सरकार आहे का मस्करी आहे यार. अरे देखो, ऐसा है कि उसके ऊपर जो मोकोका लगाया है वो खींचतान के लगाया है. वो 302 का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है. ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते हो. वो बिल्कुल चिपका हुआ मामला है. ये अलग करने की जो कोशिश हो रही है ये मुझे लगता है कि धोखादायक है. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने ये कहा कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी है. 1 साल पूरे हुए राम मंदिर निर्माण को, क्योंकि उन्होंने आज़ादी का विरोध किया था. ये बात सच है. उनको जो आज़ादी लगती है, क्योंकि जो आज़ादी हम जानते हैं, हमें संविधान मिला, भारत में से अंग्रेज चले गए, उन अंग्रेजों को साथ दे लेने वालों को आज़ादी कैसे लगेगी. वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे. वैसा लिख के भी दिया था उन्होंने. इसीलिए तो 1942 के आंदोलन को विरोध किया था उन्होंने. ये कहते हैं पीएम मोदी की तारीफ करते हुए दिनों दिखाई दे रहे हैं और कहते हैं कि पीएम मोदी ने दिल्ली और दिल की दूरी कम की है. कौन बोले? दिल्ली से दिल की दूरी कम की है. नहीं, मैंने सुना नहीं है. दिल्ली में आपके पक्ष में आपको सपोर्ट करा है. तो ये कहा कि दिल्ली जो है वो अरविंद केजरीवाल का बेस रहा है और मैं ऐसा
व्यक्तिगत तौर पे मानता हूँ कि दिल्ली में अरविंद केजरीवाल को सपोर्ट करना चाहिए। देखो, हमारी पार्टी की लाइन पवार साहब तय करते हैं, तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूं? मेरा वैयक्तिक को तो कोई मत है नहीं। एक बार पवार साहब ने बोल दिया, अंतिम रिशा है वो। मोहन मोहम्मद ने लिया ना। एक सवाल ये है कि अभी आशीष शेलार इस तरीके से कह रहे हैं कि अगर आप इस तरीके से बात करें अमित शाह के बारे में तो उनको लवासा की फाइल निकालें। अरे बिल्कुल निकालो, धमकाओ मत। आशीष शेलार जी को हम कहना है भाई, धमकाओ मत। तुमने बहुत प्रयास किए थे जब आप विरोधी पार्टियों में थे बदनाम करने का, पवार साहब को, लवासा को लेके। झूठ मूठ की बातें करके किसी को बदनाम करना, ये बीजेपी के खून में हमने बहुत साल से देखते आए हैं। देखो, तड़ीपार ये बात पवार साहब के मुंह से नहीं निकली है। कानूनन तौर पे उनको जो किया था तड़ीपार, उसके बारे में उन्होंने कहा तो गलत क्या कहा? उन्होंने खुद ढूंढ के नहीं लाया ना, ये ऐसा कुछ ढूंढ के नहीं लाया ना। जो कानूनन कार्रवाई हुई है उसके ऊपर उन्होंने कहा, अपने मन से तो उन्होंने कुछ नहीं कहा। जो तड़ीपार था तो उन्होंने कहा कि तड़ीपार थे, उन्होंने खूनी कहा गया कि ये खूनी है, तो फिर ज्यादती होती। तो सरकार ने जो कार्रवाई की थी उसके ऊपर उन्होंने, और सभी थे उसमें, कोर्ट ये वो सब इन्वॉल्व थे, तो कोर्ट को गाली दो ना फिर। अमित शाह जब पिछले दिनों शिरडी आए थे तो उन्होंने कहा कि शरद पवार ने ही महाराष्ट्र में जोड़ तोड़ की राजनीति शुरू की थी, और अपने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए उन्होंने ये कहा कि हमें इतना सशक्त बनाइए कि पंचायत से लेकर पार्लियामेंट तक बीजेपी का झंडा हमको फहराना है, और भविष्य में हमें इतना शक्तिशाली बनाइए कि कोई हमारे साथ विश्वासघात ना कर सके। अच्छी बात है, हर एक को ये चाहत होती है, जैसे लोगों के साथ उन्होंने किया, जैसे पार्टियों को तोड़ा। ऐसा आरोप करने के लिए जाहिर सभा में कार्यकर्ताओं के ऊपर आरोप लगाने में उसको कोई ज़्यादा महत्व देता नहीं, क्योंकि वो बात सिर्फ कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए रहता है।